आणि देवाचं वचन ऐकण्यासाठी आपलं मन आपण तयार केलेलं आहे. म्हणून मी देवाला धन्यवाद आणि गौरव देतो. या समयाला आपण देवाचं वचन ऐकूया. योनाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि त्यातली काही वचनं आपण ऐकू. अमित्याचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता पुढे आली आहे. पण परमेश्वराच्या दृष्ट्यावर व्हावी म्हणून योना तार्शिसात पळून जाण्यास निघाला. तो याफोस गेला. तेथे त्याला तार्शिसात जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचा उतार दिला व परमेश्वराच्या दृष्ट्यावर व्हावी म्हणून त्याच्या बरोबर तार्शिसात निघून जाण्यासाठी तो जहाजात जाऊन बसला. तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागस आले. खलाशी घाबरले व आपापल्या दैवताचा धावा करू लागले. मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. तेव्हा जहाजाचा तांडील त्याच्याजवळ येऊन म्हणाला, अरे झोप काय घेत पडलास? उठ, आपल्या देवाचा धावा कर. न जाणं तो आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश व्हायचा नाही. हालेलुया. परमेश्वराला धन्यवाद आणि गौरव असो. देवाच्या प्रियजनांनो, या ठिकाणी एक अशा व्यक्तीची गोष्ट की आपण बऱ्याचशा वेळा ऐकलेली आहे आणि बऱ्याचशा वेळा आपण या गोष्टीद्वारे आशीर्वादितही झालो आहोत. या ठिकाणी देवाचं पवित्र वचनामध्ये हे सांगतं की त्या योनाला परमेश्वराचं वचन प्राप्त झालं आणि परमेश्वराचं वचन प्राप्त झालं की त्याच्यावर एक कामगिरी सोपवली गेली आणि ती कामगिरी होती की निनिवे नगरात जाणं आणि त्या ठिकाणी त्यांना संदेश देणं. निनिवे नगरात जाणं आणि त्यांना सांगणं की आता तुम्ही पश्चाताप करा, नाहीतर या शहराचा नाश होणार आहे, परमेश्वर नाश करणार आहे. एवढंच निरोप घेऊन त्याला त्या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं. परमेश्वराने त्याला पाठवलं होतं. परंतु हा परमेश्वराच्या दृष्ट्यावर होण्यासाठी निनवे शहरास न जाता हा तार्शिसात पळून चालला असा हा व्यक्ती होता. आणि तार्शिसात पळून चालला आणि तार्शिसात पळून चालल्यानंतर तुम्ही पाहते की मोठं वादळ त्या जहाज ज्या ठिकाणी ज्या समुद्रामध्ये होतं त्या समुद्रात मोठं वादळ निर्माण झालं आणि वादळ निर्माण होऊन ते जहाज आता धोक्यात आलेलं होतं, फुटण्याच्या बेतात आलेलं होतं. आणि अशाच टायमाला त्यातून पाहता की त्या जहाजाचा जो खलाशी आहे तो म्हटला, अरे उठ बाबा उठ, कदाचित तू आपल्या देवाचा धावा कर. आम्ही तर आमच्या देवाचा धावा करून थकलोय, पण तू तुझ्या देवाचा धावा कर. कदाचित तो तुझी प्रार्थना ऐकेल आणि आमचा नाश होण्यापासून आम्ही वाचू. हालेलुया. हो देवाच्या प्रियजनांनो, या ठिकाणी आम्हाला हेच पाहायला मिळतं की देवाची जी योजना आहे ती परफेक्ट आहे. देवाने जे आम्हाला काम सांगितलंय ते केल्याशिवाय गत्यंतर नाहीये. अनेक कारणाने अनेक देवाच्या सेवकांच्या द्वारे किंवा त्यांच्या जीवनाद्वारे आम्हाला हे समजतं की देवाने ज्यांना निवडलं आहे, देवाने ज्यांना जे वेगळे केलेलं आहे ते काम परमेश्वराने त्यांच्याकडूनच करून घेतलेलं आहे. त्याला पर्याय दुसरा देण्यात आलेला नाही, त्याला दुसरा पर्याय देण्यात आला नाही. या ठिकाणी देखील योनासाठी दुसरा पर्याय नाही. हा चाललाय करून तर आपण दुसऱ्याला निवडू असं नाही. तो म्हटला, देवाने म्हटलं की त्यालाच ते काम, ज्याला नेमून दिले त्यालाच ते काम करायचं आहे. दुसरा व्यक्ती ते काम करू शकत नाही, कारण देवाची निवड परफेक्ट असती. ती पूर्णपणे देवाला निवडलेला असतो आणि ते काम त्याला करावंच लागतं की जे काम देवाने त्याला सोपवून दिलेलं आहे. परमेश्वराचं वचन योनाला प्राप्त झालेलं होतं आणि योना जर माघार घेत आहे तरीही योना माघार घेऊनही त्याचा उपयोग होणार नव्हता, कारण त्यालाच निनिवे शहरात जावं लागणार होतं. निनिवे शहरात जाऊन त्यालाच वर्तमान सांगावं लागणार होतं. पश्चातापाची घोषणा करावी लागणार होती. हे सर्व पश्चाताप करण्याचा नाश होणार आहे ही घोषणा करून करायलाच लागणार होती. आणि तुम्ही पाहता की त्या ठिकाणी हा त्या मोठ्या कामगिरीपासून हा पळण्याच्या बेतात होता, पळून गेला होता. परंतु देवाची योजना देव पूर्ण देश नेणार पूर्णपणे समर्थ आहे. ह्या ज्या वेळेस त्यांनी पाहतो की ह्या लोकांनी चिठ्ठ्या टाकल्या, चिठ्ठ्यात नाव योनाचंच निघालं आणि योनाला ते म्हणे आता काय करायचं, तर तो म्हणे आता एकच पर्याय आहे, मला तुम्ही ह्या पाण्यामध्ये फेकून द्या तर तुम्ही वाचाल आणि जहाजही वाचेल. आणि मग तुम्ही पाहता की त्या ठिकाणी पाण्यामध्ये त्याला फेकून देण्यात आलं.
विकून दिल्यानंतर त्याला त्यासाठी मोठा मत्स्य तयार करण्यात आला होता. त्या मत्स्याने त्याला गिळलं आणि निनवे नावाच्या त्या शहरात जिथं त्याला जायचं होतं त्या शहराच्या समुद्राच्या कडेला शहरामध्ये समुद्रात त्या ठिकाणी त्याला कडेला त्या ठिकाणी ओकून देण्यात आले. पण ओकून देण्या अगोदर तू पाहता की आता हा जो मनुष्य आहे योना हा गाढ निद्रेत झोपलेला आहे. एवढं वादळ चालू आहे पण गाढ निद्रेत झोपलेला आहे. आणि ज्या वेळेस तो माशाच्या पोटात गेला त्यावेळेस 3 रात्री आणि 3 दिवस त्याला झोप नाहीये. रात्रंदिवस तो देवाचा धावा करत आहे. माशाच्या पोटातून रात्रंदिवस परमेश्वराची स्तुती स्तवन आराधना करत आहे, देवाची प्रार्थना करत आहे. हो देवाचे लोकांनो, तर आम्ही कदाचित हीच गोष्ट पाहतो की बऱ्याचशा वेळा हीच गोष्ट आमच्या जीवनामध्ये देखील घडते की सगळं काही ऑलवेल आहे किंवा सगळं काही चांगल्या गोष्टी आहेत, चांगलं घडत आहे, सगळं व्यवस्थित आहे, मग आम्ही देवाकडे दुर्लक्ष करतो, देवाच्या सानिध्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग आम्ही त्याच्यामध्येच रममाण होतो. हालेलुया. या योनासारखं तो आरामशीर झोपलेला आहे, कारण काही त्याला ददात नाही, सगळं चांगलं आहे, व्यवस्थित आहे. आता तो मस्त प्रवासात चाललेला आहे, एन्जॉय करण्यासाठी चाललेला आहे. त्याला वाटलं तर झोपून आपण तारशीरात आरामशीर जाऊ, परंतु तुम्ही त्या ठिकाणी पाहता की तो आरामशीर झोपलेला होता. ज्यावेळेस सगळं ऑलवेल होतं, सगळं चांगलं होतं, हालेलुया, त्यावेळेस तो आराम करीत होता. हो देवाचे लोक, आमच्या जीवनामध्ये देखील अशा गोष्टी घडतात की ज्या वेळेस सगळ्या चांगल्या ऑलवेल गोष्टी असतात, सगळं व्यवस्थित असतं, त्यावेळेस आम्हाला देवाची आठवण येत नाही. पण ज्या वेळेस दुःख लागतं, अडचणीत येतात, समस्यामध्ये येतो, दुःखामध्ये अडचणीमध्ये समस्यामध्ये येतो, त्यावेळेस आम्ही देवाचा धावा करायला लागतो. परंतु बायबल सांगतं की दुःख येण्या अगोदर आम्ही देवाचा धावा करा. दुःख आल्यानंतर सगळेच लोक तेच करतात, पण दुःख येण्याच्या अगोदर जर दावा केला तर दुःख येणारच नाही, अडचणी येणारच नाही. त्या येण्या अगोदरच परमेश्वर आमच्यापासून त्या दूर करील, परंतु आम्ही ते विसरून जातो आणि मग आम्हाला ती सवय लागलेली असते. हालेलुया. सवय लागलेली, काही लोकांना सवय लागलेली आहे की तुम्ही पाहता बरेचसे लोक आहेत, मी आता एवढ्या दिवसाच्या माझ्या सेवेमध्ये मी पाहिलं की ज्यावेळेस ते दुःखात पडतात, अडचणीत सापडतात, समस्येमध्ये सापडतात, सैतानाच्या हातामध्ये सापडतात, त्यावेळेस ते प्रार्थनेसाठी तयार असतात, प्रार्थनेसाठी येतात किंवा चर्चमध्ये येतात. तोपर्यंत ते प्रार्थना आणि चर्च पासून, देवापासून दूर गेलेले असतात. ते आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी आणि आपल्या मनाप्रमाणे करण्यासाठी, ते आपल्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी जगात समृद्ध झालेले असतात. त्यांना हे समजत नाही की आम्हाला ज्या देवानं निवडले, ज्या देवाने वेगळे केलेलं आहे, तो देव आम्हाला सोडणारा देव नाहीये. हालेलुया. एकदा की त्यांनी निवडलं की तो सोडू शकत नाही, तो सोडणारा नाही. तर ते जे काम तुम्हाला आणि मला नेमून दिलेलं आहे, ज्यासाठी तुमची आणि माझी निवड झाली, तो करून घेतल्याशिवाय सोडणारा परमेश्वर नाही. तुम्ही पाहता की कोणीही मनुष्य परमेश्वराच्या हात, म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे की लोकांना पत्रामध्ये सांगितलं की जिवंत देवाच्या हाती सापडणं भयंकर आहे. हालेलुया. जिवंत देवाच्या हाती सापडणं भयंकर आहे. त्यांनी तुम्हाला हातामध्ये घेतलंय, त्याचं वचन तुम्हाला प्राप्त झालंय, त्याचं उद्धार तुम्हाला प्राप्त झाला, त्याचं सत्य तुम्हाला समजले. आता तुम्ही त्या सत्यापासून इतर बोकून जाऊ शकत नाही, त्याच्यापासून पळून जाऊ शकत नाही, त्याच्यापासून लपू शकत नाही. हालेलुया. हा लपण्याचा प्रयत्न करा, दृष्ट्याआड, परमेश्वराच्या दृष्ट्याआड जाण्याचा हा प्रयत्न करत होता. हा तार्शिसात जाऊन गेला, परंतु परमेश्वराच्या दृष्ट्याआड कोणी होऊ शकत नाही. आणि तुम्ही पाहता या ठिकाणी त्याला दुःखामध्ये ज्यावेळेस तो सापडला, त्यावेळेस त्या सर्वत्र घाणीमध्ये, त्या पोटात सर्वत्र त्या मच्छ्याच्या पोटामध्ये सगळी घाणच घाण होती आणि त्या घाणीमध्ये तो 3 दिवस रात्र प्रार्थना करून त्या ठिकाणी देवाला विनवणी करू लागला. देवाने त्याला 3ऱ्या दिवशी निनवे शहराच्या त्या एका कोपऱ्याला ओकून टाकायला आज्ञा केली त्या माशाला, आणि त्या ठिकाणी तो गेला आणि त्याचं काम त्यांनी केलं. प्रेज द. त्याचं काम जे देवाने त्याला नेमून दिलं होतं ते काम त्याने केलं. हालेलुया. एक दिवसभर पूर्ण रस्ता, दिवसभर त्या शहरामध्ये तो चालत राहिला आणि सांगत राहिला, पश्चाताप करा, नाही त्या शहराचा नाश होणार आहे. आणि त्या ठिकाणी कार्यही झालं, देवाने त्या ठिकाणी कार्यही केलं. त्या राजापासून तर पार खालच्या दर्जाच्या माणसापर्यंत, म्हणजे सगळ्या लोक, जनावर देखील त्या ठिकाणी त्या राजाने हुकूम केला, जनावरांनी देखील पश्चाताप करायचा, गोंताट नेसायचे आणि त्या पूर्ण शहराचा नाश होण्यापासून बचाव झाला. हालेलुया.
हो देवाचे लोकांनो, ज्यासाठी आम्हाला निवडण्यात आलेला आहे. एक मनुष्य निवडण्यात येतो, तो एक मनुष्य अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण ठरला जातो. एक मनुष्य अनेकांना आशीर्वादाकडे नेतो. हा योना जे आहे, या योनानं त्या योनाची निवड देवाने केली होती की त्या पूर्ण शहराचा नाश होण्यापासून त्यांना परमेश्वराला वाचवायचं होतं. त्यांनी जर पश्चाताप केला ते वाचवलं. आणि आजही तुम्ही पाहता की तुमची आणि माझी जी निवड आहे ती यासाठीच केलेली आहे की अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण आम्ही बनावं, अनेकांसाठी सुवर्तमान घेऊन आम्ही जाऊ, अनेकांना आमच्या साक्षीद्वारे अनेकांना देवाकडे आणावं. हालेलुया. अनेकांना देवाकडे आणावं. आणि तुम्ही अनुभव घेतात. हालेलुया. अनुभव घेतात, अनुभव पाहतात. हालेलुया. आम्ही पाहतो की मनीषाताई ह्या ज्या आहेत आमचे शशिकांत दादा ही जी जोडी आहे, हालेलुया, यांनी अनेक लोकांना देवाचे सुवर्तमान सांगितलं. त्यांचे सगळे नातेवाईक जे आहेत, आज या ठिकाणी बरेचसे नातेवाईक त्याच्या ठिकाणी आहेत, त्यांचा उद्धार झाला, त्यांचं तारण झालं, त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने अद्भुत कार्य केलं. आणि त्यांच्याद्वारे आज दुसरे एक आमचे रमेश भाऊ वायदंडे म्हणून आहे, सुनील दादा सुनील पगारे म्हणून आहे, हे जे सगळे लोक आहेत ते देवाने निवडले, त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलं आणि त्यांनी त्यांच्या साक्षीद्वारे त्यांचे संपूर्ण नातेवाईक देवाकडे आणले, संपूर्ण नातेवाईक परमेश्वराकडे त्यांनी आणले आणि परमेश्वराच्या त्यांच्या नाशापासून, त्या सैतानाच्या बंधनापासून त्यांना वाचवले गेले. हो देवाचे लोकांनो, प्रत्येकाची निवड ही देवाच्या कार्यासाठी झालेली असते. आमच्या साक्षीद्वारे देवाकडे आमचे आप्तजन यावेत, आमच्या आसपासचे लोक यावेत, आमच्या नातेवाईक देवाकडे यावेत, यासाठी तर तुम्हाला निवडले होते. यापासून कोणीही थांबू शकत नाही, यापासून कोणी पळून जाऊ शकत नाही, कारण हे देवाने तुम्हाला निवडलेलं आहे, देवाने तुम्हाला वेगळं केलंय. तुम्ही कितीही दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्यामुळं अडचणीत आणि समस्येत जावं लागणार आहे. जर तुम्ही म्हणणार की नाही, मी नाही करणार, मी नाही जाणार, आता बस झालं, आता भरपूर झालं, आता मी काय गरज नाही, आता मला काय, मी आजारी नाही, मी दुःखी नाही, समस्येमध्ये नाही, ऑलरेडी सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे, त्याला आपण त्या योनासारखं झोपून राहू. परंतु देवाचे लोकांनो, परमेश्वराने ज्याला निवडलंय त्याला तो झोपू देत नाही. हालेलुया. त्याला जो झोपू देत नाही त्याला तो डुबली लागू देत नाही. हालेलुया. आणि तुम्ही पाहता या ठिकाणी योना हा जो आहे, हा त्या कामगिरीपासून दुसरीकडे पडण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु नाही, ती कामगिरी त्याला करावीच लागली. हालेलुया. हो देवाने, आम्ही पाहतो आताच गीत गायलं आमच्या मीनाताईंनी, निवडलेली आहे मी तुला. हालेलुया. मोशे हा देवाने लहानपणापासून निवडलेला होता. मोशेला लहानपणापासून त्याने निवडलं, लहानपणापासून निवडून त्यांनी राजाच्या मुलीचा पुत्र म्हणून तो लहानचा मोठा झाला. आणि ज्यावेळेस तो मोठा झाला त्यावेळेस त्याला माहित झालं की मला निवडलेलं आहे माझ्या लोकांना बंधनातून मुक्त करण्यासाठी. आणि त्याने विश्वासानं त्या राजाचा त्याग केला, त्या राज्य पदाचा त्याग केला, कारण तो राजा होणार होता, तो त्या राज्याचा राजा होणार होता, त्याचं ते पद होतं, परंतु ते त्यांनी नाकारलं, ते पद त्यांनी नाकारलं. आणि त्या आपल्या बांधवांसाठी की ज्यासाठी त्याला निवडलं होतं त्यासाठी ती निवड सार्थक नेण्यासाठी त्यांनी राजगादी ठोकरली. राजेशाही बंगल्यात राहणं ठोकरलं आणि तो देवाच्या लोकांसाठी दुःख सहण्यासाठी तयार झाला. हालेलुया. दुःख त्यांनी सहन केलं. 40 वर्ष तो रानात राहिला. 40 वर्ष त्याला परमेश्वरानं रानात घडवलं, बनवलं आणि पुन्हा देवानं त्याला ज्या कामासाठी निवडलेलं होतं ते काम त्याच्याकडून करूनच घेतलं. तोच त्या राजासमोर पुन्हा उभा राहिला आणि राजासमोर पुन्हा उभं राहून त्यांनी सांगितलं की देवाच्या लोकांना तुला सोडायचं आहे, देवाच्या लोकांना तुला जाऊ द्यायचं आहे, तुला त्यांना गुलामगिरीत ठेवता येणार नाही, गुलामगिरीतून त्याला सोड. आणि देवाची लोकांना देवानं परमेश्वरानं मोशेच्या द्वारे जे अद्भुत कृत्याने अद्भुत चमत्कार केले, हालेलुया, ते पाहून तो राजा देखील भयभीत झाला. राजा देखील म्हटलं की लवकरात लवकर तुम्ही इथून जा. हालेलुया. परंतु देवानं त्याचं मन कठीण केलेलं होतं, त्याचा प्रताप दाखवण्यासाठी, हालेलुया, त्याचं सामर्थ्य दाखवण्यासाठी प्रत्येक वेळेस हीच गोष्ट करायची, जा म्हणायचा आणि नंतर पुन्हा तो नाही म्हणायचा. बऱ्याचशा वेळा 10 वेळा अशाच गोष्टी घडल्या आणि मग 10व्या वेळेस बाकी त्यांनी जाऊ दिलं. हालेलुया. आणि मोशेनेही रानामध्ये त्या लोकांसमवेत राहून त्या लोकांचाही त्याने, तुम्ही पाहता की त्या लोकांचाही विरोध सहन केला. त्या लोकांच्याही लोक त्याला दगड मारायला लागले होते,
लोक त्याला सोडून लोक त्याच्या विरुद्ध जाते, तू आम्हाला कशाला आणलं रानामध्ये, एवढं ते बोलायला लागले. दास्य गृहातून सुटलेले माणसं, परंतु त्यांनी 10 दिवसही दम धरवला नाही, 10 दिवस धरवलं नाही. आणि म्हणून तुम्ही पाहता की त्या ठिकाणी त्या जे मोशेनं कार्य केले, त्याच्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही पाहता की त्या मोशेला देखील त्या देशामध्ये जाऊ लागलं नाही, कारण त्यांनी माणसाकडे लक्ष दिलं, माणसाला खुश करण्याकडे लक्ष दिलं. आणि त्यांनी देवाच्या आज्ञेकडे लक्ष न देता रागाच्या भरात त्या दगडावर त्यांनी काठी मारली, तिला आज्ञा देवाची आधी मारली. आणि तुम्ही पाहता एवढा मोठा दुःख सहनातून गेलेला हा मनुष्य त्या देशामध्ये, त्या देशी फक्त त्याला लांबून दिसला. हालेलुया. पण देवाच्या लोकांना आमच्या जीवनामध्ये आम्हाला निवडलेलं आहे, आम्हाला निवडलेलं आहे. हालेलुया. आणि निवड ही सार्थक आहे. निवडल्यानंतर तुम्हाला कुठे जाता येणार नाही. तुम्हाला निवडलं, तुम्हाला देवाने वेगळं केलं. जसं तुम्ही पाहता की प्रभू येशू ख्रिस्ताने देखील त्यांचे 12 शिष्य निवडले होते आणि 12च्या 12 निवडले. पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त कबरीत राहिला, कबरीत गेला, त्यावेळेस हे सगळं ज्या त्याच्या पूर्वीच्या धंद्याला जे ते लागले होते प्रेजला, परंतु पुन्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना बोलावून घेतलं, त्यांनाच पुन्हा बोलवलं आणि त्यांनाच त्यांनी कामाला लावलं, त्यांनाच त्यांनी निवडलं आणि कामाला लावलं. हालेलुया. त्याच्या कामाला लावलं, अभिषेक दिला, सामर्थ्य दिलं, शक्ती दिली, पवित्र आत्म्यानं भरलं आणि ते देवाचं काम करायला त्यांनी सुरुवात केली. हो देवाच्या लोकांना, आज मला आणि तुम्हाला देवाने निवडलेलं आहे, ते विशेष कामासाठी निवडलंय. तुम्ही कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला, किती त्यापासून पडण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही पडू शकत नाही, तुम्ही त्यापासून दूर जाऊ शकत नाही. कारण देवाची निवड ही पक्की आहे, ती काय तकलादून निवड नाही. तुम्हाला निवडलं म्हणजे निवडलं, आणि हे तुमच्या मर्जीप्रमाणे झालेलं नाही. हालेलुया. तुम्ही देवाला निवडलेलं नाही, तुम्हाला देवाने निवडलं आहे आणि वेगळं केलेलं आहे. हालेलुया. तुम्हाला निवडून त्याने वेगळं केलेलं आहे, की जे काम तुमच्यासाठी त्याने केलेलं ठरवलेलं आहे, ते काम तुम्हाला केल्याशिवाय दुसरा पर्याय तुमच्याकडे शिल्लक नाही. ते काम तुम्हाला करावंच लागणार. तसं करता सरळ जर नाही केलं तर मग योनासारखं पुन्हा मार्गावर, दुसऱ्या मार्गावर गेलेला पुन्हा या मार्गावर आणून ते काम करावं लागणार. पण काम तर करावंच लागणार. आता यापासून आमची सुटका नाही. हालेलुया. यापासून आम्हाला सुटका नाही, यापासून आम्हाला सुटका होणार नाही, कारण देवाने आम्हाला निवडले, देवाने आम्हाला वेगळे केले. आम्ही पळून जाण्याचा प्रयत्न केला, आम्ही दुसरा मार्ग धरला, आम्ही काम केलं. मी माझ्या जीवनामध्ये घडलेली घटना पाहतो की माझ्या जीवनामध्ये मी देखील अनेक प्रकारे वेगळ्या प्रकारे मी हे काम नाकारण्याचा प्रयत्न केला. मग मी वखार टाकली, मग मी बोंबलाचा धंदा सुरू केला, मग मी देवळं बांधण्याचा धंदा सुरू केला, परंतु कशामध्येही मला बरकत आलं नाही, कशामध्ये मला यश आलं नाही. शेवटी मला पुन्हा याच ठिकाणी आलं. 6 महिने मी काम बंद केलं. लोक बोलतात म्हणून, लोक माझ्या विरुद्ध उभे राहतात म्हणून 6 महिने काम बंद केलं. पण 6 महिने मला देवाने झोप सुद्धा येऊ दिली नाही. हालेलुया. आणि ज्यावेळेस मला त्याने उभं केलं, त्यावेळेस आज मी पाहतो, माग वळून पाहतो की खरोखर देवानं मला निवडलं होतं, देवाने मला जगातून वेगळं केलेलं होतं, त्याच्या कार्यासाठी मला वेगळं करून निवडलं होतं. आणि म्हणून मी मागं पाहतो की खरोखर अद्भुत चिन्ह, अद्भुत चमत्काराद्वारे हजार लोक आज ख्रिस्ताकडे आणण्यासाठी माझ्या देवाने उपयोग केलेला आहे. हालेलुया. आणि देवाच्या लोकांनो, मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय की पहा, सगळ्यांनी जरी धिक्कारलं, सगळ्यांनी जरी टाकलं, पण त्याला देव निवडतो ना, त्याला कशा प्रकारे तो उंच करतो हे बी मला तुम्हाला सांगायचे. हालेलुया. मला देवाने निवडलं, मला देवाने वेगळं केलं. मला 2 वेळा त्या ठिकाणी म्हणजे दीक्षा होण्याचा कार्यक्रम होता, 2 वेळा नाकारण्यात, म्हणजे 2 वेळा तो कार्यक्रम रद्द झाला, 2 वेळा त्या कार्यक्रम रद्द केला गेला. आणि तुम्ही पहा, कालच्या दिवसामध्ये, शुक्रवारी मागच्या शुक्रवारी आम्ही एका कार्यक्रमामध्ये गेलो होतो की ज्या ठिकाणी बिशपच्या दीक्षा होत्या, 3 दीक्षा होत्या. त्या 3 देवाच्या सेवकांच्या त्या ठिकाणी दीक्षा होणार होत्या. आणि दीक्षाला मी गेलो, त्यांनी फार मला आग्रहाने आमंत्रण केलं. आणि ज्यावेळेस मी त्या ठिकाणी दीक्षा समारंभास हजर राहिलो, त्यावेळेस त्यांनी अचानक मला म्हणे, नाही, तुम्हाला देखील आम्ही बिशप म्हणून दीक्षा देणार आहोत.
आम्हाला तुम्हाला देखील आम्ही विषय म्हणून तुमचा सन्मान करणार आहोत. हालेलुया. आणि देवाच्या प्रियजनांनो, देवाने ज्याला निवडलंय त्याला किती लोकांनी धिक्कारलं, टाकलं, तरी पहा जी अपेक्षा होती त्यापेक्षा मोठी दीक्षा त्यावेळेस बिशप म्हणून मला त्या ठिकाणी त्यांनी सन्मानित केलं, दीक्षा माझी करण्यात आली. मी म्हटलं देवा तुला धन्यवाद की ज्याला तू निवडतोस त्याला मनुष्य बाजूला टाकू शकत नाही, मनुष्य वेगळा करू शकत नाही. ज्याला तू निवडलंस म्हणून मी सर्व गौरव देवाला दिले आणि म्हणतो खरोखर देवा तुझी निवड आहे, मी माझी नाही. मला कुठल्या प्रकारच्या मनात ध्यानात नसताना देखील त्या दिवशी मला तुम्हाला कोणाला सांगता आलं नाही किंवा कोणाशी बोलता आलं नाही. आणि आता एवढे दिवस झाले मी शांत राहिलो, कारण मी कसं सांगावं हेच मला समजत नव्हतं की मी बिशप म्हणून माझी दीक्षा झालेली आहे. कसं सांगावं हेच मला समजत नव्हतं. परंतु देवाचे लोक, देवाची निवड ही देवाची असते आणि देवाला कुठं कोणाला ठेवायचं आहे हे देवाच्या हातात आहे, पण त्या मनुष्याच्या हातात नाही. म्हणून मी देवाला धन्यवाद देतो, देवाला गौरव देतो. या सर्व तुमच्या प्रार्थना आणि तुमचं सहकार्य आणि देवाची कृपा यामुळे सगळ्या गोष्टी होतात. हालेलुया. फक्त आपलं आपण काम करत राहायचं, बाकीच्या काम देव करत असतो. देव त्याच्या सामर्थ्याद्वारे आमच्या जीवनामध्ये कार्य करत असतो. म्हणून देवाला धन्यवाद आणि गौरव द्या, त्याची स्तुती करूया. तुम्हाला बिशप म्हणून त्यांनी सन्मानित केलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बिशप म्हणून मला सन्मानित केलं आणि मी सर्व गौरव देवाला देतो त्या गोष्टीविषयी. हे सगळं एकदम अचानक कसं घडलं हे सांगता येणार नाही, पण ते घडलं हे खरं आहे. हालेलुया. म्हणून मी देवाला धन्यवाद आणि गौरव देतो. देवाची करून आम्हाला ज्यासाठी निवडलेलं आहे ती गोष्ट आमच्या जीवनामध्ये परमेश्वर केल्याशिवाय राहत नाही. परमेश्वर ते घडवतोच. ज्यासाठी तुम्हाला निवडलंय ते तुमच्या जीवनामध्ये होणार. तुम्ही प्रयत्न किती पडण्याचा केला, दूर जाण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही देवापासून दूर जाऊ शकत नाही. म्हणून देवाच्या लोकांना जेही काही छोटं मोठं काम आपल्याला दिलेलं आहे. हालेलुया. आज 40 वर्ष झाले मी छोटं काम, परमेश्वराचं छोटं मोठं काम, सगळं काम आम्ही करत राहिलो आणि देवाने त्याचं प्रतिफळ मला कालच्या शुक्रवारी दिलं की मोठं सन्मान त्या ठिकाणी त्या अनेक बिशप त्या ठिकाणी होते आणि त्या बिशपासमक्ष हजारो लोक आणि काही शेकडो पालक त्या ठिकाणी होते. त्या पालकांमधून देवाने मला निवडून त्या ठिकाणी सन्मानास योग्य ठरलो. म्हणून मी तो परमेश्वराला धन्यवाद देतो, परमेश्वराला गौरव देतो. हालेलुया. परमेश्वराची स्तुती करतो की देवाने निवडलं त्याला कोणीही मनुष्य नाकारू शकत नाही. म्हणून या आपलं काम आपण करीत राहू. योग्य वेळी परमेश्वर आम्हाला योग्य ठिकाणी नेईल याविषयी आम्ही खात्री ठेवूया. यापासून प्रार्थनेत जाऊया आणि आमचं काम येणारे जे सांगितलेले ते करीत राहू. आम्हाला परमेश्वर त्या ठिकाणी पोहोच करेल की ज्या ठिकाणी आम्हाला परमेश्वराने न्यायचे ठरवलेलं आहे. त्यापासून प्रार्थना करू. ज्यासाठी आमची निवड झाली, ज्यासाठी आम्हाला जगातून वेगळे केलं, ज्यासाठी त्याचं स्वतःचं नाव दिलं, ज्यासाठी आम्हाला राजकीय याचगण, देवाचे लोक, स्वतःचे लोक, निवडलेले लोक असं ज्याने केलेलं आहे. हालेलुया. त्या परमेश्वराला आम्ही धन्यवाद देऊ, त्याला गौरव द्या, महिमा द्या, त्याची स्तुती करूया. या आपण सर्वजण प्रार्थनेत जाऊया आणि आमच्या जीवनाबद्दल जे काही गोष्टी परमेश्वराच्या आहेत, ज्या काही योजना आहेत, त्या योजना आमच्यासाठी देवाने पूर्णतेस द्याव्या आणि यासाठी आम्ही त्याच्या हातामध्ये स्वतःला सोपून देऊया. हालेलुया. स्वतःला समर्पित करूया त्याच्या हातामध्ये आमचे जीवन समर्पित करूया आणि देवाला तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमच्या इच्छेप्रमाणे नाही. आम्ही या आपण सर्वजण प्रार्थना करू. हालेलुया. Hallelujah, Jesus. Praise the Lord. धन्यवाद ईश्वर, धन्यवाद ईश्वर, धन्यवाद. Hallelujah. Hallelujah, Jesus. Thank you. Hallelujah. Rasad rusa dili dini dikana dini dikana ba. Ulilari na rusa ka rusa dili dini dikana dini dikana bi. Ulilari na rusa dili dini dikana da ka dini dikana ba. गौरव भरलेल्या माझ्या बाबा मी तुला धन्यवाद देतो, तुला गौरव तुला महिमा देते प्रभू. तुझी स्तुती आणि उपकार करतो परमेश्वर ते बाबा. बाबा तुझं महान समर्थ कधी न बदलणारा युगाने सारखा असणार आमचा पिता परमेश्वर ते बाबा. तुझे नेत्र आमच्याकडे, तुझे काळजी आमच्या विनंतीकडे परमेश्वर बाबा, त्या तुझे आम्ही आभार मानतो, उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो. ज्याप्रमाणे योनाची निवड ज्या कार्यासाठी केली प्रभू, ते कार्य त्याच्याकडून करूनच घेतलं. ज्याप्रमाणे मोशेला जे निवड केली ते मोशेकडून त्याचं कार्य करून घेतलं. बाबा येशू ख्रिस्ताला जी कामगिरी सोपवून दिली, येशू ख्रिस्ताने ती कामगिरी पूर्णतेस नेली. त्याच्या शिष्यांना जी कामगिरी सोपवली ती त्यांनी आपल्या जीवनभर ती पूर्णतेस नेण्यासाठी ते जगले. आपलं जीवन देखील दिलं, आपण स्वतःचा प्राण देखील देण्यासाठी ते मागं पुढे पाहिले नाही. कारण परमेश्वर ते बाबा तू त्यांना निवडलं ज्या कार्यासाठी, ज्या हेतूसाठी, ते काम त्यांनी आपलं रक्त ओतून देखील पूर्णतेस नेलं. हालेलुया. कारण परमेश्वर बाबा आमच्यासाठी तुझी निवड आहे. हे आम्हाला तू निवडलेलं परमेश्वर बाबा, आम्हाला जगातल्या लोकांनी निवडलेलं नाही,
आम्हाला तू निवडलेला आहे, आम्हाला तू वेगळं केलेलं आहे, तू आम्हाला आस्वादित केलेला आहे, तू आम्हाला ज्या कामासाठी निवडले त्या कामासाठी लागणारे सहाय्य तू करतो, मदत आहे तू करतो. तुला पवित्र आत्मा आमच्या ठिकाणी तू घातलेला आहे, तो पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आम्हाला दिलेलं आहे. जे काम आमच्यासाठी आम्हाला तू जपून दिले ते काम आम्ही पूर्ण मनानं, पूर्ण अंतःकरणानं, पूर्ण जीवानं, पूर्ण समर्पित होऊन करावं ही तुझी इच्छा आमच्या जीवनासाठी आहे. म्हणून प्रभूजी प्रार्थना करतात प्रत्येक कुटुंबासाठी प्रभूजी हे बाबा त्यांचं कुटुंब ठेवलेल्या देवाप्रमाणे असावं ही तुझी इच्छा आहे परमेश्वर बाबा. त्या कुटुंबाकडे पाहून लोकांनी म्हणावं हे देवाच्या लोकांचं घर आहे, ही ओळख निर्माण होण्यासाठी जो अभिषेक प्रत्येक कुटुंबाला असावा यासाठी प्रार्थना करतात. तुझ्या प्रत्येक कुटुंबामध्ये तुझी समक्षता असावी यासाठी प्रार्थना करतात. प्रत्येक कुटुंबाचा प्रमुख परमेश्वर बाप्पा तुझ्या आत्म्यानं भरलेला असावा आणि आपल्या लेकरांना भेटभराचं शिक्षण देऊन आपल्या लेकरांना तुझ्या पायामध्ये वाढणार असावं आणि बाबा तुझं गौरव करणार असावं असं तुझ्या कृपेने करण्यासाठी प्रार्थना करताय. प्रार्थना करत उपस्थित प्रत्येकासाठी प्रभू प्रार्थना करता परमेश्वर बाप्पाचे ही आज ह्या कार्यक्रम पाहत आहेत त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे तू स्पर्श करा प्रभू. त्यांच्या जीवन आजपासून बदलावं, त्यांना तू निवडलंस, त्यांना तू वेगळं केलंस, त्यांना तू आस्वादित केलं यासाठी जी कामगिरी त्यांना सोपवलेली आहे ती कामगिरी परमेश्वर देवबाप्पा त्यांनी पूर्णतेस नेण्यासाठी धीर धैर्य सामर्थ्य तू त्यांना पुरलं पुरवली तुमचे आभार मानतो. आज उपस्थित प्रत्येकाला शारीरिक रीतीला स्वस्थता देत असताना कुटुंबिक स्वस्थता दे, आर्थिक स्वस्तात देते, जीवनाचा टिकणं शांती दे आणि परमेश्वर तुझ्यामध्ये तुझ्या कुटुंबाला जे कार्य ते करण्यासाठी शक्ती आणि सामर्थ्य दे आणि तुझी कृपा परमेश्वर बाबा. उपस्थित प्रत्येकासाठी मी प्रार्थना करत आहे हे पवित्र आत्मा प्रत्येकाला तू स्पर्श कर, हे पवित्र आत्मा सामर्थ्याने प्रत्येकाला तू भर. हालेलुया. सैतानाची सर्व कृत्य नष्ट होते येशूच्या नावामध्ये आणि बाबा तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची कृत्य आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये करू दे. किंवा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची कृत्य करू दे, किंवा कृपेची कृत्य करू दे, किंवा तुझ्या महान प्रीतीची कृत्य करू दे आणि बाबा तुझं गौरव हो दे. मायमोदे बाबा तू तुझ्याला असण्याची प्रार्थना करत आहे. उपस्थित प्रत्येकाला तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहे. प्रत्येकाच्या जीवनात ताबा तुम्ही तुझ्या सामर्थ्याद्वारे आत्म्याला प्रत्येकाच्या जीवनाचं कार्य दिसते. प्रत्येकाला तू निवडलंस, ज्या कार्यासाठी निवडलं ते कार्य करण्यासाठी शक्ती सामर्थ्य ज्ञान बुद्धी चातुर्य त्या पवित्र आत्म्याची भरपूर दे आणि तुझं कार्य त्यांच्या जीवनात होते. ख्रिस्त येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून नाही बाबा. आमेन. आमेन 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 आमेन. हालेलुया. प्रेज गॉड. या आपण सर्वजण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाबा तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य होऊ, जसे स्वर्गात त्याची पृथ्वी तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सोडले आहे तसेच तू आमची ऋण असतो आणि आम्हाला परीक्षा नकोस तर वाईटापासून आमचं रक्षण, कारण राज्य सामर्थ्य आणि गुरु ही सर्व काळ तुझी आहे. आमेन. तर देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सामर्थ्यवान सहभागी उपस्थित असणाऱ्या देवाच्या प्रत्येक निवडलेली आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.